नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता 40गाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची खबरं। ठाणगावचे बाळासाहेब आव्हाड गुरुजी रंगकर्मी आदर्श कलावंत पुरस्काराने सन्मानित। नाशिक रंगभूमी दिन कार्यक्रमात सिन्नरचे बौद्धाचार्य आव्हाड गुरुजी गौरवले। रंगभूमी दिनानिमित्त नाशिक येथील महाकवी कालिदास कला मंदिरात आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळ्यात सिन्नर तालुक्यातील ठाणगावचे बौद्धाचार्य बाळासाहेब आव्हाड गुरुजी यांना रंगकर्मी आदर्श कलावंत हा मानाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। हा पुरस्कार 5 नोव्हेंबर 2025 रोजी सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले आणि नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। या सोहळ्यात एकूण 12 नामांकित कलावंतांचा सन्मान झाला। नाशिक जिल्हा ही समतेची आणि चळवळीची भूमी म्हणून ओळखली जाते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या चळवळीला के बच्छाव, वाम डी लोखंडे, मोहनभाऊ अढांगळे, बाळासाहेब आव्हाड आणि संतोष निकम यासारख्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात मजबूत पाया दिला आहे। कार्यक्रमानंतर सन्माननीय बाळासाहेब आव्हाड गुरुजी यांच्या सन्मानार्थ आयोजित समारंभात सुरेशराव देठे, प्राध्यापक अजय पवार, भाऊसाहेब निळे, कवी अशोकराव शिंदे आणि रामनाथ पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी शाल, फेटा आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आव्हाड गुरुजी यांच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा गौरव करत त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। मराठी लोकवंतांची चळवळ अनेक खेड्यापाड्यांपर्यंत सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, शैक्षणिक असेल, ही पुढे घेऊन घेण्याचं काम आमचं भारत भूषण सांस्कृतिक कला नाट्य संस्था ही अग्रक्रमाने त्या ठिकाणी असते आणि अनेक ठिकाणी कार्यक्रम करत असताना छोटे मोठे पुरस्कार यापूर्वी छोटे भेटले, परंतु खऱ्या अर्थानं नाशिक महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं जो मराठी रंगभूमी दिन 5 नोव्हेंबर 2025 रोजी महाकवी कालिदास कला मंदिरामध्ये नाशिक या ठिकाणी संपन्न होत असताना त्या ठिकाणी माझ्यासारख्याही आंबेडकरी चळवळीतील छोट्या कार्यकर्त्याला तो मान स्वर्गीय शाहीर गजाभाऊ बेनी स्मृती पुरस्कार शाहीर पुरस्कारानं त्या ठिकाणी मला आदरणीय सिने नाट्य अभिनेते प्रशांतजी दामले साहेब, आयुक्त मॅडमही त्या ठिकाणी उपस्थित होत्या। त्यानंतर नाशिक शाखेचे सन्माननीय अध्यक्ष प्राध्यापक रवींद्रजी कदम सर सातत्यानं आमच्या पाठीवरती त्या ठिकाणी कौतुकाची थाप मारत असतात आणि खऱ्या अर्थानं आमचं कलाकार क्षेत्रामध्ये नवपणे योगदान ज्यांनी ओळखलं असे ते नाट्य परिषद नाशिक शाखेचे सन्माननीय प्रमुख कार्यवाह सुनीलजी ढगे साहेब यांनी ही सर्व चळवळ लोककलावंतांची तळागाळापासून त्या ठिकाणी बघितली आणि ते काम करत असताना त्यांनी ते जे प्रस्ताव त्या ठिकाणी बोलवले त्या प्रस्तावामध्ये आमच्या नावाचं सिलेक्शन करून या शाहिरी पुरस्कारानं मला त्या ठिकाणी सन्मान करण्यात आला। तालुक्यातले जिल्ह्यातले अनेक जिल्ह्यातले लोक त्या ठिकाणी फुलं ते सर्व काही नाट्यगृह त्या ठिकाणी भरलेलं होतं। याचा विशेष आनंद आहे मनाला की काम करत असताना कुठंतरी जरा शाबासकीची त्याच्या पाठीवरती जर थाप जर मारली गेली तर तो माणूस आणखी तळमळीनं आणि जोरानं काम करण्यास त्या ठिकाणी पुढं सास्थालोची राहणार नाही। आता हे सर्व करत असताना जेवढा हा पुरस्कार जितका मला आनंद झाला तितकाच आनंद ह्या अकोले तालुक्यातील तमाम जनतेसाठी या ठिकाणी झालेला आहे। कारण काम करत असताना सिन्नर तालुका असेल, अकोला तालुका असेल, संगमनेर तालुका असेल, आदरणीय बाळासाहेब साबळे सर असतील, आमचे मेवणे सुरेशदादा डेटे। सुराज्य मराठी न्यूज नेटवर्क करिता प्रतिनिधी अजय पवार, नाशिक। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला